सर, नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीमध्ये जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशीच लढाई होईल असं चित्र होतं. परंतु या निवडणुकीमध्ये आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झालेला आहे. नेमकं या पराभवाचे काय कारण आहे? नाही, एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ची ताकद महापालिकेमध्ये कमी होती हे सगळ्याला माहिती आहे. परंतु कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे, कार्यकर्त्यांसाठी झटलं पाहिजे, या भावनेनं आम्ही सगळेजण मैदानात उतरलो. यश कमी जरी आला असेल तरी आपण बघितलं की आमचे अमर लाला म्हणून जे आहेत ते 22 मतांनी पराभव झाले. काही ठिकाणी हे झालं, परंतु आम्हाला असं वाटलं होतं की लोकांना परिवर्तन पाहिजे. परंतु धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या जे निवडणुका झाल्या आणि आमच्या आयुष्यात एवढा पैशाचा मारा आम्ही बघितला नाही. त्याच्यामुळे लोकांनी त्या बाजूनं कौल दिला. लोकांना जे पाहिजेत होतं ते लोकांनी केलं. त्याच्यामुळे आमचा जो काही पराभव झाला तर आम्ही कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आणि शेवटी कार्यकर्ते जीवन ठेवणं हे आमचं देखील काम आहे. आम्ही कार्यकर्त्यासाठी मदत केली. निवडणुकीमध्ये जे MIM फॅक्टर राबवत आहे याचं नुकसान कुठे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झालं असं? नाही, MIM फॅक्टरचा नाही. MIM म्हणजे मी मागेही सांगितलं, आजही सांगतो आणि उद्याही सांगतो, नांदेडमधली जी MIM होती ही भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून त्यांनी उभा राहिलेली होती. कारण भारतीय जनता पक्षाला मुस्लिम बहुल एरियामध्ये मतदान पडणार नाही या भावनेने त्यांनी MIMला मदत केली आणि त्याच्यामध्ये MIM यशस्वी झालं. शेवटी त्यांनी त्यांची खेळी खेळली आणि ते त्या खेळीमध्ये यशस्वी झाले. आता जे निकाल लागलाय महापालिकेचा, ह्या निकालाचा परिणाम स्थानिक स्वराज्य निवडणूक काय होणार आहे? तर तसं म्हणलं तर नगरपालिकेमध्ये 3 नगराध्यक्ष आणि 71 नगरसेवक राष्ट्रवादीचे आले, 3 नगराध्यक्ष आणि 74 नगरसेवक भाजपचे आले. म्हणजे जवळपास बरोबरीचा सामना. तिथल्या स्थानिक परिस्थितीवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. त्याच्यामुळे नांदेडमध्ये आम्ही कमी पडलो ही गोष्ट मान्य आहे. पुढची रणनीती तुमची काय राहणार आहे पक्षवाढी? पक्षवाढीसाठी आमची रणनीती चालू आहे. पक्ष संघटन मजबूत करणे आमचं काम आहे आणि त्या दृष्टीनं आमचं काम सुरू आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये पुन्हा महायुतीचा प्रयोग होईल की? नाही, महायुतीचा प्रयोग एक गोष्ट अशी आहे, आम्ही मागेही सांगितलं, आमच्यासोबत कोणी बसायला तयार असेल तर आम्ही कोणासोबत बसायला तयार आहोत. आमच्यासोबत कोणी बसायला तयार नसेल तर आम्ही स्वतंत्र लढायला तयार आहोत. नगरपालिकेतही तेच बोललो, महापालिकेतही तेच बोलतो, जिल्हा परिषदला येते. नगरपालिकेत जे चित्र आहे ते महापालिकेत राहिलं नाही, महापालिकेचं चित्र जिल्हा परिषदला राहणार नाही. बदल होईल. निवडणुकीच्या तोंडावर तुमच्यावर SIT चौकशीची माझ्यावर कुठं राहली? माझा काय संबंध आहे? जे विषय झाले माझा काय संबंध आहे? ज्या प्रकरणामध्ये आमच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला जी मारहाण झाली त्या प्रकरणामध्ये SIT चौकशी लावली. त्याची चौकशी होईल, सत्य ते बाहेर येईल. तुमच्यावर कुठेतरी दबाव तंत्र होता असं? मी कशालाही घाबरत नाही. मी ज्याच्यात आशे येईल तर घाबरेल. त्याच्यामुळं आशे दबाव तंत्र ते स्वतः मुख्यमंत्री असताना सुद्धा अनेक वेळेस झाले. त्याच्यामुळे मी त्या गोष्टीला हे करत नाही. निवडणुकीमध्ये पराभव झाल्याच्या नंतर अजितदादा पवार यांची काय बातचीत झाली? नाही, बोलण्याची गरज नाही आहे. आता परवा आमची मीटिंग होणार आहे, मीटिंगमध्ये चर्चा होईल. परंतु पराभव काही नांदेडमध्ये झाला अशी ती बाब नाही. सगळीकडे मोठ्या प्रमाणावर पराभव झाला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये लोकांनी भाजपला स्वीकारलं. जे पराभव झालेले आहेत ते कुठेतरी कार्यकर्ते निराश झालेले आहेत, त्यांना उमेदवारांना कशा पद्धतीने आवडतं? निराश होण्याचं त्यांना पण परिस्थिती माहिती होती. आम्ही दुसऱ्यासारखं डुप्लिकेट नाही ना. आम्ही त्यांना उभा केलं, त्यांच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. त्याच्यामुळे निराश होण्याचं काही कारण नाही आहे. यश अपयश होत असते, आम्ही पण हारलो.